झुले उंच माझा झोका. ही अशी पारी करायची. हे सारण असं ह्याच्यात भरायचं आणि मग असं फिरवून त्याला कळ्या काढायच्या. समजलं का? हो. घे हो यमी, घे घे. अहो अंसा, अहो मूल येते अजून. वहिनी, अहो निष्पाप मुलांच्या तोंडी घास लागला ना म्हणजे पोचला देवाला. काय गो, तुला तुपाची बुदली आणायला आत पाठवले होते ना? बाहेर पंगत खोळंबलीये. डोळ्यांनीच सगळे खाणारेस का? भूक लागलीये म्हणून. चल जा इथून. सगळे माईंचे लाड, दुसरे काय? माधवराव, कोर्टातलं कामकाज कसं काय चाललंय? माधवा, जेवताना पानाकडे लक्ष ठेवावे, दुसरीकडे नको. सुनबाई, नवऱ्याच्या पानातला मोदक तुपात पोहायला लागलाय. पण फुली नाही हो मुलगी. हात दाखवल्याशिवाय तुपाची धार थांबवली नाही तिने. श्रीपादच्या पायाला झालेली जखम कशामुळे झाली हे पाहता क्षणी कळले मला. तेव्हा या विषयावर आता वाद नको. या घरावरील गंडांतर या क्षणी जरी टळले असले तरी विषाची परीक्षा कशासाठी? श्रीपाद, निघ तू. यात केळीच्या पानात लेप बांधलेला आहे आणि खाण्याचे जिन्नसही आहे. काळजी घे. निघ. यमुनेने गोऱ्या सार्जंटास औषध दिले होते, त्याचे पुण्य आज कामी आले. एका परीने या घरावरील गंडांतर तिच्यामुळेच टळले. उठ सूट तिला बोल लावणाऱ्याने यातून जो घ्यायचा तो बोध घ्यावा. घे. तू तिला का भरवतेस? मी तुझा मुलगा आहे ना? अरे हो, पण तिची आई नाहीये ना इथे. तिला आईची आठवण येते तिच्या, म्हणून भरवते. आणि आता असा रागराग नाही करायचा हो. तुझी वहिनी आहे ती आणि तुम्हा दोघांची लहान बहीण आहे असं समजा. घे रमा. माई मला पण घे. कुबाई, दुर्गा,